पेण खोपोली हायवेवरील किरकंडी येथे आज सकाळी एक मोठा अपघात टळल्याची घटना घडली आहे। उत्तम फ्लोअर मिल येथे लोडिंगसाठी आलेला MH04HD 8338 या क्रमांकाचा कंटेनर कंपनीच्या बाहेर तीव्र उतारावर पार्किंग करण्यात आला होता। मात्र संबंधित ड्रायव्हरने गाडी न्यूट्रलमध्ये ठेवून हँडब्रेक न लावता बिलिंगसाठी निघून गेल्याने हा बंद कंटेनर अचानक उतारावरून खाली घसरला। सकाळी सुमारे 10 ते 11 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली। उतारावरून वेगाने खाली येत असताना कंटेनर एका गतिरोधकाला धडकून पुढे सरकला आणि MNS इंडिया कंपनीच्या गेट समोरील सचिन जाधव यांच्या हॉटेल, ट्रान्सपोर्ट ऑफिस आणि पानटपरीवर जाऊन आदळला। या धडकेत 3 आस्थापनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कंटेनरच्या धडकेमुळे मालमत्तेचे फार मोठे नुकसान झाल्याचे दुकान मालक सचिन जाधव यांनी सांगितले आहे। आज सकाळी सुमारे 10 ते 11च्या दरम्यान उत्तम फ्लोअर येथे ही गाडी कंटेनर लोडिंगसाठी आला असून ड्रायव्हर गेटच्या बाहेर गाडीला हँडब्रेक न लावता, गाडीला उडी न लावता तशीच लावून तातडीने निघून गेला बिल्टीसाठी आणि ती गाडी विदाऊट हँडब्रेकची न्यूट्रलमध्ये गाडी पुढं आली। थोडक्याच कारण गतिरोधक होतं म्हणून बचावलं आणि गाडी इकडे घुसली आणि एवढं असं मोठं नुकसान झालं की मोठी हानी झाली असती। जर तीव्र उताराने गाडी जर पुढे गेली असती तर पुढे समोर किती बाईक लागले असते, या सगळ्या गाड्या घेऊन गेला असता। गाडी खूप मोठं नुकसान होता वाचलं आणि एकदा एका साईडला घुसल्यामुळे या हॉटेलचं, ऑफिसचं, टपरीचं मोठं नुकसान झालेलं आहे। आपलं हॉटेल आहे, माझं ऑफिस आहे ट्रान्सपोर्टचं, त्याचं सगळं नुकसान झालेलं आहे। पत्रे फुटलेले, पाईप सगळे झालेले, सगळ्या भिंतीला चिरा वगैरे केलेले आहे। माझ्या ऑफिसचं आतमध्ये नुकसान पण झालेलं आहे। सदर अपघाताची माहिती दिली का पोलिसांना? पोलीस स्टेशनवर आलेले साहेब, ते येऊन गेले, इथं चौकशी करून गेलेले। त्यांनी ड्रायव्हरच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केलाय। दरम्यान जर या ठिकाणी गतिरोधक नसता तर हा कंटेनर अधिक वेगाने खाली जाऊन पुढील तीव्र उतार आणि वळणावर मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली असती। त्यामुळे या घटनेत मोठी दुर्घटना टळल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे। सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट, वावशी।